आणि यानंतर सुप्रीम कोर्टाची एक मोठी आणि महत्त्वाच्या निकालाची बातमी। पहिल्यांदाच गुन्हा केलेल्या पण खटला पूर्ण झाला नाही म्हणून तुरुंगात खितपत पडलेल्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। पहिला गुन्हा असलेल्या गुन्हेगारांविरोधात आरोपपत्र दाखल झाले पण खटला निकाली निघाला नसेल तर जास्तीत जास्त निर्धारित शिक्षेच्या 1/3 कालावधी तुरुंगात गेला असेल तर त्या कैद्याला जामीन द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। देशातील सगळे तुरुंग अधीक्षकांनी अशा कैद्यांची यादी 2 महिन्यात तयार करून संबंधित राज्य सरकारांना सादर करावी असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिलेत। विशेष म्हणजे गुन्हा कधीही घडलेला असो आणि गुन्हेगाराला कधीही अटक झालेली असो हा आदेश लागू असेल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। हत्या आणि बलात्कारासारख्या क्रूर आणि घृणास्पद गुन्ह्यांसाठी मात्र हे आदेश लागू होत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।